नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही साबुदाण्यापासून बनवलेली खिचडी आणि वडे तर फार वेळा खाल्ली असाल, पण आज मी तुम्हाला साबुदाण्याची एक वेगळ्या प्रकारची रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप भिजवलेले साबुदाणे घालायचे आहेत. तर मी ते 1 कप साबुदाणे 2 तासापर्यंत भिजून ठेवलेले होते. त्यानंतर मी ते एक कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि याची सगळी साले काढून घेतलेली आहेत. तर आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे एक उकडून स्मॅश केलेला बटाटा पण वापरू शकता. तर हा किसलेला बटाटा आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या ऐवजी तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि व्यवस्थित आता हे सगळे साहित्य आपल्याला मळून घ्यायचे आहेत. तर मी इथे आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मळून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला थोडेसे मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे. आणि या मिश्रणाचे असे लांब आकारमध्ये फ्राईज बनवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे फ्राईज बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे सगळे फ्राईज आता आपल्याला फ्राय करायचे आहेत. त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तुम्ही या रेसिपीला साबुदाण्याचे फ्राईज पण म्हणू शकता. तर आता हे सगळे फ्राईज आपल्याला तेलामध्ये घालून व्यवस्थित कुरकुरे आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे फ्राईज व्यवस्थित कुरकुरी झाले आहेत, व्यवस्थित तळले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही साबुदाण्याची वेगळी रेसिपी बनवू शकता. आणि या रेसिपीला तुम्ही हिरव्या चटणीबरोबर नाहीतर फक्त चहा या कॉफीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.